हरिओम हरिओम हरिओम. अनिश छान. मध्ये अनफॉर्च्युनेटली थोडा आवाज जात येत होता आणि जे ऐकत होते खूप छान ऐकत होतो, पण थोडा तंबोरा आणि याचा आवाज मला वाटतं थोडा ओव्हरलॅप झाला तो मध्ये. पण हरकत नाही, आपण नेक्स्ट टाइम सेटिंग नक्की अजून इम्प्रूव्ह करून करायचा प्रयत्न करूयात हा. आता हे जे गाणं इतकं सुंदर अनिशने गायलं ते खरं तर दत्तगुरूंचं आहे आणि दत्तगुरूंचं म्हणजे सगळीकडे तुम्ही बघितलं तर आता दत्तगुरू दत्त जयंती आहे की नाही, आजच आहे दत्त जयंती आणि त्या दत्त जयंती निमित्ताने सर्वत्र सोहळा चाललाय, अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. तर असं सगळं असताना हे दत्तगुरू कोण आहे थोडासा आपण थोडक्यात त्यांचा परिचय बघूयात. आता 6 वाजलेत, आपल्याकडे खूप वेळ असं नाहीये, पण ही नक्की त्यांच्या जन्माची कथा फार हे विलक्षण कथा आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो, मला फक्त स्क्रीन दिसली ना की सांगा, म्हणजे अनन्या किंवा कोणी जर स्क्रीन दिसते का एवढं फक्त कन्फर्म करा प्लीज. हा, येस, दिसते. ओके ओके, चालेल, छान. सर दत्तात्रयांची जन्मकथा. तर आता गंमत बघा बरं का, आपण इतके आपल्याकडे इतकी दत्त मंदिरं असतात सगळीकडे, कोपऱ्या कोपऱ्यावरती असतात आणि औदुंबराच्या झाडाखाली बरेचदा दत्ताचं स्थान आहे असं म्हटलं जातं. तर हे दत्तात्रय हे नाव तरी आलं कुठनं आणि दत्तात्रय म्हणजे काय? तर दत्त म्हणजे त्याचे दोन अर्थ आहेत, एक देणारा असं पण आहे, पण या अनुषंगाने जे बघतो आपण इथे तर त्या तिथे दत्त म्हणजे भेट किंवा वरदान असं, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र, तर असं म्हणलंय. त्यामुळे ज्या वरदानामधनं अत्री ऋषींना वरदान प्राप्त झालं आणि त्या वरदानामधून जन्माला आलेले जे हे भगवंताचे अवतार होते ते म्हणजे हे दत्त, सद्गुरु दत्त किंवा दत्तात्रेय असं म्हणलं जातं. आता यांची इतकी सुंदर कथा आहे ना खरं तर, आणि थोडीशी समजायला पण अवघड आहे बरं का. तो बघा कळते का अवघड म्हणजे काय, त्यातला जो थोडासा भाग आहे, सूक्ष्म भाग आहे आणि तो कळायला जरा डिफिकल्ट जाऊ शकतो. मी प्रयत्न करतो सांगायचे. तर अत्री ऋषी आणि अनुसया त्यांची पत्नी होती आणि हे अतिशय म्हणजे खूपच सात्विक असं ते जोडपं होतं. आश्रमामध्ये राहायचे. अत्री ऋषी म्हणजे ज्ञानी होते स्वतः आणि त्यांची सर्वत्र ख्याती होती. ऋग्वेदामध्ये अनेक ऋषींची जी रचना केली आहे, स्फुरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये अत्री ऋषींचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर असे ते इतके महान असे अत्री ऋषी होते. आणि त्या अत्री ऋषींची पत्नी म्हणजे तिची पण ख्याती सर्वत्र होती. तर ती अतिशय कशी होती, सात्विक आहे, ती पतिव्रता आहे. पतिव्रता म्हणजे तिच्या मनामध्ये आपल्या पतिदेवांबद्दल किंवा पतीबद्दल अतिशय म्हणजे नम्र भाव, विलक्षण एकरूपतेचा भाव, आणि ती पूर्णपणे त्यांना डेडिकेटेड आणि कमिटेड अशी होती की तिच्या मनामध्ये इतर कुठलेही विचार म्हणजे आपल्या पतीला काय पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने संसार व्यवस्थित केला पाहिजे, आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे, आपली साधना केली पाहिजे, हे सर्व आपल्या कुटुंबाला जपून असणार पाहिजे, अशा सर्व सात्विक गोष्टी आणि अशा पद्धतीचा मनोभाव कायम होता. अतिशय शालीन स्वभावाची ती. घरी कोणी आलं तर ते त्यांना जेवायला खायला घातल्याशिवाय, त्यांचं आदरातिथ्य केल्याशिवाय, त्यांना तृप्त केल्याशिवाय ती व्यक्ती त्यांच्या आश्रमातून घरातून जातच नसत परत. त्यामुळे सगळं अतिशय हुशारीने सुंदर पद्धतीने सांभाळण्याचं काम जे हे अनुसया माता करायची बरं का. आणि तिची साधना पण विलक्षण होती. त्यामुळे तिची आता मुख्यतः आहे जी पतिव्रता असं जी तिची ख्याती सर्वत्र पसरली, तिच्यावरती ना सगळ्या लोकांना याचं खूप कौतुक वाटायला लागलं. आता एक दिवस काय आलं, नारद मुनी आले बरं का. आणि हे नारद मुनी तिकडनं जात असताना त्यांना पण हे त्यांच्या कानावरती पडलं. त्यांनी तिची जाऊन भेट पण घेतली. त्यांनाही लक्षात आलं की काय तेज आहे अनुसया मातेचं आणि काय विलक्षण हे पतिव्रता स्त्री कशी असावी तर अशी असावी. असं म्हटल्यानंतर नारद मुनी मग सरळ गेले कुठे, तर लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि पार्वती माता या तिघींकडे गेले. आणि या तिघींना सांगितलं की बघा बघा, ह्या सर्व विश्वामध्ये आणि नुसताच या विश्वामध्ये नाही तर त्रैलोक्यामध्ये सर्वत्र या अनुसयाची ख्याती पसरलेली आहे. आता ह्या सर्व मातांना मनामध्ये थोडासा की आम्ही तर देवी आहोत आणि आम्ही देवी असताना स्वतः आमच्यापेक्षा ख्याती हिची जास्त पसरली आहे असा थोडासा भाव निर्माण झाला. पण त्याचबरोबर ते म्हणले की आता हिची परीक्षा पण घेऊयात. मग झालं. मग त्यांनी आपापल्या पतिदेवांना सांगितलं आणि खरोखर यांचे पती म्हणजे देवच की, त्यामुळे कोण, तर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना सांगितलं. काय सांगितलं की जा आणि तिची परीक्षा घ्या. अरे बापरे, आता परीक्षा घ्या, आता आपल्या पत्नीला नाही कसं म्हणणार, मग कशी परीक्षा घ्यायची. तर हे तिघ जणांना त्यांनी म्हणजे कोण, तर भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि शिवशंभो म्हणजे शंकर बाप्पा
देवांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं बरं का, आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन ते दुपारच्या वेळेस आश्रमाच्या बाहेर आले आणि ओम भवती भिक्षां देही असं म्हणून भिक्षा मागायला लागले. आता आपल्या दरवाजावरती आश्रमाच्या 3 विलक्षण तेजस्वी असे ब्राह्मण आलेले आहेत, आणि ते म्हणजे साक्षात देवाचा अवतार अशी मान्यताच आहे. अतिथी देवो भव. त्यामुळे आपल्याकडे ही प्रथा आहे हिंदू धर्मामध्ये की कोणी भिक्षा मागायला आलं तर जे काही आपल्याकडे असेल त्यातला काही भाग भिक्षा म्हणून अगदी सढळ हाताने देऊन टाकावा. असं म्हटल्यानंतर अनुसया मातेला तर खूप आनंद झाला की आपल्या हातून एवढं पुण्यकर्म घडणार आहे. मग ते म्हटले की काय भिक्षा देऊ महाराज. तर त्याच्यावरती तिघजण म्हणले की आम्हाला तू स्वयं तयार केलेलं भोजन खाऊ घाल. हरकत काहीच नाहीये, अतिशय पुण्याचं काम. अनुसया माता तर वर्षानुवर्ष ते करत आली होती. अतिशय नम्र भावानी ती म्हणली की जशी आज्ञा महाराज. पण ते म्हणले थांब, त्याबरोबर एक आज्ञा, अजून एक आमची अट आहे. बापरे, काय अट आहे? ते म्हणाले की आम्हाला तू जे भोजन खायला घालशील, तयार करून खायला घालशील, ते विवस्त्र अवस्थेत खायला घालायचं, म्हणजे अंगावरती कुठलेही कपडे न घालता. अरे बाप रे, आता हे तर मोठं धर्मसंकट उभं राहिलं. हे असं कसं करणार की इथे अनुसया माता म्हणजे साक्षात ही साधवी आहे, तिची स्वतःची उपासना आहे, तिचं पातिव्रत्य आहे, तिचे पती आहेत आणि पती घरी नाही आहेत. असं असताना हे काय मोठं धर्मसंकट की आलेले तर ईश्वर असा भाव मनामध्ये, त्यांना भिक्षा तर घालायची आहे आणि त्यांची ही ओट. आता हे सगळं कसं काय एकत्र सांगड घालणार? बापरे, फारच मोठा गोंधळ. मग काय केलं अनुसया मातेनी की काही नाही, ते अतिशय ती धीरगंभीरच होती. आणि त्याच्यानंतर तिने मनोमन त्याच ईश्वराची की ज्या रूपामध्ये तिला हे लक्षात आलं की हे कोणी साधे ब्राह्मण नसणार आहेत, हे परीक्षाच घ्यायला आलेले आहेत माझी, मी ईश्वरच आहे. ईश्वरालाच मनोमन तिने स्मरण केलं. अतिशय मनोभावे त्याला प्रार्थना केली की हे ईश्वरा, आता ह्या धर्मसंकटातनं तारून नेण्याचं काम तूच कर, तूच मला शक्ती दे आणि तूच माझ्याकडनं हे जे काही माझ्यासमोर आता हा प्रश्न उभा राहिलेला आहे त्याचं उत्तर दे आणि ते पार पाड कर मग माझ्याकडनं, असं म्हटले ती. आणि मनोमन आपल्या पतिदेवांचं म्हणजे जे ज्ञानी अत्री ऋषी होते त्यांचं पण स्मरण केलं, त्यांना पण मनोभावे नमस्कार केला, मनोमन त्यांची आज्ञा घेतली आणि असं करून तिने बाहेर प्रवेश केला. आता बघते तर काय, तर जशी ती बाहेर आली तर तिच्या ह्या पतिव्रतेचं तेज इतकं थोर होतं की त्याच्यामध्ये तिने बाहेर बघितलं तर हे 3 मोठे ब्राह्मण जे होते आलेले ते नसून तिथे 3 छोटी छोटी बाळच होती. आणि ही बाळांनी त्या सर्व अनुसया मातेकडे बघितलं आणि मातेनी बाळांकडे बघितलं आणि मनामध्ये मोठा इतका विलक्षण मातृभाव निर्माण झाला की मग अनुसया मातेनी त्या छोट्या गोंडस बाळांना अतिशय छान अंघोळ वगैरे घातली, स्वच्छ पुसलं आणि त्याच्यानंतर छान त्यांना काजळ वगैरे लावून त्यांना स्तनपान केलं. आणि असं मोठा जो प्रश्न तिच्या समोर उभा राहिला होता तो प्रश्नाचं असं सोल्युशन निघालं. आता हे सगळं लक्ष्मी देवी म्हणजेच लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सरस्वती माता तिघी जणी बघत होत्या आणि हिच्या विलक्षण तेजानी, तिच्या पातिव्रत्यानी, त्याच्यामधनं आपले जे पती तिथे गेले होते साक्षात ईश्वर, तर त्यांचं हिच्या तपोबळानी हे छोटी बाळं झाली. म्हणजे तिचा भाव किती शुद्ध, किती विलक्षण असला पाहिजे आणि खरंच अनुसया ही सर्वथोर प्रतिव्रता आहे असं त्यांनी जाणलं आणि त्याही अतिशय प्रसन्न झाल्या. अत्री ऋषी मग घरी आले. अत्री ऋषी तर त्या ज्ञानीच होते. त्यांनी एक कटाक्ष टाकला ह्या 3 बाळांकडे. त्यांच्याबरोबर अनुसया माता खेळत होती, ती बाळं आई बरोबर खेळत होती आणि ते बघून मनोमन ते हसले की त्यांना लगेचच लक्षात आलं की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आपली परीक्षा घ्यायला, आपल्या पत्नीची परीक्षा घ्यायला इथे आले आहेत. आणि मनोमन त्यांनी नमस्कार केला. अनुसया मातेलाही सांगितलं, तिने मनोमन नमस्कार केला आणि मूळ रूपात तुम्ही या असं सांगितलं. मग ते मूळ रूपात प्रकट झाले आणि आम्ही खुश झालो आहोत, तुझ्यावरती अतिशय प्रसन्न झालो आहोत, तू वरदान माग, वर माग. मग काय, मग तिने काय वर मागावं, तर आईच्या मनामध्ये तर मातृभाव निर्माण झाला होता. त्यामुळे आईने सरळ ईश्वराला वरदान मागितलं की ही तुझी 3 रूप माझ्याच पोटी जन्म घेऊ दे. असं म्हणल्यानंतर हाच मला आशीर्वाद दे, कल्याणमस्तू असं 3 जण म्हणाले आणि अंतर्धान पावले. आणि असं झाल्यानंतर ज्या बाळाचा जन्म झाला त्या बाळाचं नाव
दत्तात्रय असं ठेवण्यात आलं. हे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्र असा जो अवतार अनुसूया मातेच्या पोटी जन्माला आला तेच हे दत्त. आणि ज्या तिथीला त्यांचा जन्म झाला आज ती तिथी आहे म्हणून त्यांचा जन्म म्हणजेच बर्थडे आपण सेलिब्रेट करतो आणि त्याला दत्त जयंती असं म्हणतात. आता ह्या दत्तगुरूंनी हे खूपच त्यांचं सर्व कार्य आहे, भारतभर सर्व कार्य आहे, तर त्याच्यामध्ये त्रैलोक्याचे ज्ञानी ईश्वराचाच अवतार. त्यामुळे जो अष्टांग योग सांगितला की नाही, काय काय सांगितलं त्याच्यामध्ये, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या 8 अंगांनी असा सुशोभित जो अष्टांग योग मार्ग आहे, त्याबरोबर अनेक वेगवेगळे साधनेचे मार्ग हे सर्व दत्तगुरूंनी सर्व समाजापर्यंत सर्वांना दिले. तुम्ही जर इथे फोटो बघितला तर श्रीपाद श्रीवल्लभ, त्याच्या पुढे नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी, त्यानंतर सगळी नवनाथांची परंपरा आणि त्या परंपरेपासून आपल्या स्वामींपर्यंत आलेली एक ध्यानयोग परंपरेची ही अशी ज्ञानयोगाची शाखा किंवा संप्रदाय असं वेगवेगळ्या ठिकाणी हा योग मार्ग प्रसृत झाला आणि त्या संतांनी ते कार्य पुढे केलं. दत्तगुरूंचे 24 आपले त्यांचे 24 गुरु कोण माहिती आहेत का? तर किती गंमत आहे बघा की हे जे त्रैलोक्याचं ज्ञान ज्यांना आहे, ईश्वराचे हे तिन्ही ईश्वरांचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा मिळून जो अवतार जन्माला आलेला आहे, त्यांचे 24 गुरु त्यांनी जे केले ते सर्व निसर्गातून केले. म्हणजे पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग, तुम्ही इथे फक्त स्लाइडवरती बघितलं तर सगळे 24 नावं तुम्हाला दिसतील. तर ह्या प्रत्येक गोष्टीकडनं पृथ्वीकडनं सर्व पृथ्वी तुडवली जाते, पृथ्वीमधनं सर्व उपसा केला जातो वेगवेगळ्या खनिजांचा, तेलाचा, पाण्याचा, सर्व गोष्टींचा. पण ती पृथ्वी कशी असते? सहनशील असते. काहीही तिच्या वरती कितीही लोकांनी काहीही प्रसंग निर्माण केले तरी ते सर्व आपल्या पोटामध्ये ती सामावून घेते, सर्वांना आधार देते. अशी सहनशीलता दत्तगुरूंनी स्वतःमध्ये विकसित केली. त्यामुळे पृथ्वी अशा पद्धतीने त्यांची एक गुरु होती. तर त्याचबरोबर बालक असाही त्यांचा गुरु होता. मग बालक कसा गुरु असतो? तर आनंद असतो. बालकाला टेन्शन नसतं. लहान मुलाला बघा, आता तुम्ही थोडे मोठे आले त्यामुळे तुम्हाला थोडं थोडं टेन्शन येतं, परीक्षा अभ्यास खेळ काहीतरी जिंकायचंय वगैरे येत असतं. पण लहान मुल कसं असतं? एकदम आनंदी असतो. तर त्यामुळे बालकाकडनं काय शिकावं? सतत आनंदात राहावं, मजेत राहावं, निरागस राहावं. तर अशा सर्व गोष्टी बालकाकडनं घेतल्या. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी प्रत्येकाकडनं घेतल्या. पाण्याकडनं कुठेही पाण्याला आपण कुठल्याही कंटेनर मध्ये टाकलं की कसं होतं पाणी, त्या कंटेनरचा फॉर्म घेतो, हो की नाही? त्याला स्वतःच थोडंच काही असतं. त्यामुळे आपला स्वभाव कसा पाहिजे? सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणारा, मैत्रीचा मित्रत्वाचा स्वभाव पाहिजे. तसा स्नेहभाव प्रेम असं पाण्याकडनं घेतलं. असं प्रत्येकाकडनं कधीतरी आपण छान नंतर बघूयात प्रत्येक एक असा गुरु जो दत्तगुरूंनी केला होता त्यांचा गुण काय घेतला तो. या दत्तगुरूंना समर्पित असे अनेक ग्रंथ आहेत. आपण नुसता परिचय करून घेतोय. अवधूत गीता आहे, अनेक पुराणं आहेत, श्री गुरुचरित्र आहे, काहींच्या घरात गुरुचरित्राचा पारायणही चालत असेल. अशा अनेक पुस्तकांमधनं थोर कादंबऱ्यांमधनं दत्तगुरूंचं चिंतन केलेलं आहे, त्यांचं चरित्र आलेलं आहे. दत्त परंपरा आपण मगाशी बघितली. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी महाराज, पुढे शंकर महाराज, गगनगिरी महाराज, माणिक प्रभू, गजानन महाराज शेगावचे, असे सर्व हे जे थोर संत महात्मे ईश्वरी अवतार होऊन गेले ते सर्व दत्तगुरूंच्या परंपरेतनं म्हणजे काय? तर त्यांचे ते शिष्य होते, त्यांच्या शिष्यांचे शिष्य होते आणि त्यांना ज्ञान प्राप्तीचा ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगण्यात आला आणि त्यामधनं त्यांनी स्वतः साधना केली, योग्य ते कर्म केलं, भक्ती अंगामध्ये विकसित केली आणि त्यामधनं त्यांनी ईश्वराला जाणलं. अशा पद्धतीची ही सर्व परंपरा, योग परंपरा, ज्ञान परंपरा चालत आली आहे. अनेक क्षेत्र असतील, तुम्हाला पिकनिक करावीशी वाटली, बाहेर जावंसं वाटलं तर नक्की एखाद्या जवळपास असाल तर अक्कलकोटला जाऊन या, गाणगापूरला जाऊन या, त्यानंतर औदुंबराला भेट द्या, नरसोबाच्या वाडीला दर्शन घ्या. अनेक अशी जी पीठं आहेत, म्हणजे दत्तधाम असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी ह्या दत्तगुरूंचा
निवासस्थान आहे, त्या ठिकाणी त्यांची साधना घडली आहे, पिठवपूर आहे, कुरवपूर आहे, आंध्र प्रदेश मधली स्थानं आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी नक्की तुम्ही, आपण एन्जॉय करतोच त्याबरोबर एखाद्या तीर्थक्षेत्राला पण नक्की जावं. आणि सर्वात शेवटचा भाग, विशेष भाग, दत्तगुरूंचा फोटो दिसतो की नाही आपल्याला, सगळं आपल्या देवघरात पण असतो पूजेसाठी, किंवा फ्रेम असते, मूर्ती असते, आपण बाहेर मंदिरात बघतो. तर ते काय आहे विशेष त्याचं, तुम्ही बघा बरं का, आपल्या सगळ्या देवतांच्या हातामध्ये अतिशय प्रसन्न सात्विक भाव जरी असले सर्वांचे, तरी प्रत्येकाच्या हातात शस्त्र आहे. त्यामुळे 3 मस्तके आहेत, म्हणजे 3 डोकी, शिर अशी आहेत. तर ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणजे एका ठिकाणी ब्रह्मदेवानी काय सृष्टी घडवलेली आहे, विष्णू भगवान तर काय करतात, तिची राखण करतात, पोषण करतात. आणि महेश म्हणजे शिव काय करतात, तर तिचा लय होतो. म्हणजे सगळं काळचक्र जे चालत असतं ते ह्या 3 देवांच्या अधिपत्याखाली, म्हणजे कंट्रोल खाली चालतं, अशी धारणा आहे आपल्या संस्कृतीमध्ये. पण त्याचबरोबर आपल्या सर्व त्रिगुणात्मक स्वभावाच्या वरती उठून आपण उपासना करावी. ते कधीतरी मी सांगेन, वेळ मिळेल तेव्हा आपल्याला. 6 भुजा आहेत, म्हणजे काय, 6 हात आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर त्रिशूळ, शंख, चक्र असं आहे बरं का. हे सगळे युद्धाचे ही आयुध आहे. त्यांनी सगळ्या दुष्ट प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी वापर करायचा जो असतो, आयुधांचा वापर करायचा असतो, हो की नाही. विनाशायच दुष्कृताम, तर हा दुष्टांचा विनाश करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि त्याचबरोबर कमंडलू, जपमाळ आणि अभय मुद्रा असं जे उरलेल्या 3 हातांनी केलेलं आहे, तर ते म्हणजे सात्विक, म्हणजे सज्जन लोकांचा, चांगल्या लोकांचा, साधू वृत्तीचा जो रक्षण करायचं असतं, उद्धार करायचा असतो, त्यासाठी याचा वापर केला जातो. परित्राणाय साधूनाम असं म्हटलेलं आहे. आणि 4 पुत्री आहेत. 4 पुत्री म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहेत. ज्ञान मार्ग दाखवण्यासाठी वेदांचं ज्ञान स्वतःजवळ कायम ठेवायचं, त्याचा अभ्यास करावा, म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास करावा, असं थोडक्यात आपण समजून घेऊया. आणि त्यामधनं कामधेनू हे जे प्रतीक आहे, म्हणजे जी गाय आहे इथे, ते कामधेनूचं प्रतीक आहे, की जी जी इच्छा असेल ती ती इच्छा तुमची पूर्ण होत जाईल, असं सांगणारं कामधेनूचं प्रतीक आहे. तर असं सगळे हे दत्तगुरु आहेत. त्याच्यामध्ये शास्त्र आहे. आज दत्त जयंती आहे, त्याची सुंदर कथा तुम्हाला कळलेली आहे. तर केंद्रानंतर थोडासा वेळ तुम्हाला मिळाला तर नक्की जवळच्या मंदिरात नमस्कार करून या, थोडीशी दक्षिणा ठेवा, घंटी वाजवा आणि प्रार्थना करा की आमच्याकडनं छान उपासना घडू द्या आणि परीक्षेत, आता येईल काही दिवसांनी, मला वाटतं सुट्टीनंतर, भरपूर मार्क पडू द्या, हो की नाही. तर छान, तुम्हाला आवडली असेल कथा असं मी समजतो. हरिओम.